तसा मी कॉलेजपासूनच हे घर ते जातं. जेव्हा मी इलेक्शनला उभा होतो फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना कॉलेजच्या हो, मग ते हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, तर निवडून 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 द्या रे गवईला, मग रंग येईल बघा त्याच्या गाण्याला, अशी जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग घर ते जातं आलं, मग सैमाया सजनिले आलं, अशी ती सुरुवात माझ्या कॉलेजच्या जीवनापासूनच झाली. नमस्ते, जय हिंद और आप देख रहे हैं आकाश गाथा। घर घर बाई जात या पाटेच्या पारी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. भीम भीम करू भीम नदीतली धार, बाई भीमाच्या नावानं गेली गावो गावी तार, बाई भीमाच्या नावानं गेली गावो गावी तार. घर घरत बाई जात या पाटेच्या पारी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आपल्या माहेरी जाणाऱ्या एका सासूरवाशींची ही आर्तता व्यक्त करणारं गीत आज महाराष्ट्राला नाही तर संबंध देशाला ज्ञात आहे. आज याच गीताचे कवी आणि एक साहित्यप्रेमी, साहित्याचा वेगवेगळ्या वाटेने प्रवास केलेला, साहित्यावर नितांत असं प्रेम करणारं व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत. डॉक्टर विजय कुमार गवई. हे थरथरणारे हात आता लिहू लागलेत एक समृद्ध वेदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विवेकवादी विचारसरणीतून बोलू लागले आहेत. सांस्कृतिक प्रवाहातून हा भीमविचार प्रवाहित करीत समाजाच्या शुद्धीकरणासाठी झटतायत प्राध्यापक विजय कुमार गवई. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून लाखो विद्यार्थी घडवणारे प्राध्यापक, नामांतर चळवळीतील तुरुंगवासी, तरल शब्दांचा कवी, हुकमी आवाजाचा निवेदक, संवेदनशील आशयांचा धनी, सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, भारत सरकार माहिती प्रसारण मंत्रालय गीत व नाटक विभागाचे उपसंचालक, मुंबई दिल्ली दूरदर्शन केंद्रावरील मार्गदर्शक, लोककलावंतांचे अभ्यासक यासारख्या अनेक चेहऱ्यातून वावरणारा हा बिलंदर, अनेक अप्रकाशित लोककलाकारांना प्रसिद्धीच्या उजेडात आणणारे आकाशगाथा प्रस्तुत ब्ल्यू सन्सचे आजचे अतिथी वक्ता आहेत. घरघरत बाई जात पाटेच्या पारी अशा अनेक जगप्रसिद्ध गीतांचे गीतकार, नाटककार, भाष्यकार, लेखक, कवी प्राध्यापक विजय कुमार गवई. सर, जय भीम. सगळ्यात आधी मला विचारावं असं वाटतंय की एक साधारण शिक्षक ते आज एक निवेदक, एक कवी, साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि एक असं बहारदार आणि हुकमी आवाज असलेला माणूस, हा प्रवास कसा होता? असं म्हणतात की हंसाच्या चालणे भुतळी झाली शहाणे, आणि के काय कोणी चालावेची आहे ना. प्रत्येकाने आपापल्या चालीनं चालायला पाहिजे. आणि ही चाल जी मिळाली मला, मुळातच माझे आजोबा सदाशिव मोहेकर, माझी आई कलावती गवई आणि माझे वडील किसनराव गवई. कारण आमच्या नावातच गवई आरोह अवरोह आहे, गीत आहे, संगीत आहे. आणि हे देणं लेणं जे आहे हे मला पारिवारिकच मिळालं, परंपरेनंच मिळालेलं आहे. बाबा भजनं गात होते, माझे आजोबा कविता लिहायचे, चळवळीत होते माझे आई बाबा. दिसतंय का? असं तर या पद्धतीचा प्रवास माझा बालपणापासूनच झाला. मला आठवतं मी पहिला
जे समता सैनिक दल होतं त्यातला लहानसा शिपाई म्हणूनही मी वावरलो समता सैनिक दलात. म्हणजे सांगायचं हे की हे जे संस्कार आहेत हे मला कळत नकळत माझ्या आजोबा, माझी आई, माझे वडील, माझ्या घराण्यातूनच मिळालेले आहेत हे. तुम्ही औरंगाबादला प्राध्यापक होतात. हो आणि त्याच काळामध्ये नामांतराचा लढा देखील पेटत होता. हो बरोबर. तर मग या लढ्यामध्ये एक कलाप्रेमी किंवा एक सांस्कृतिक चळवळीतला सैनिक म्हणून तुम्ही कसे उतरलात आणि तो एकंदरीत अनुभव कसा होता? असं आहे, नामांतराच्या काळामध्ये मी त्यावेळी मला वाटतं शिक्षक होतो मी. आणि जेव्हा हे वादळ सुरू झालं नामांतराचं, त्या वादळाचा एक अंश मी कसा बनलो मलाही कळलं नाही. त्याचं कारण आहे की जेव्हा नामांतराचं हे एक वादळ सुरू झालं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संस्था आहे PES, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आणि त्या संस्थेचं एक लहानशी शाळा होती रमाबाई आंबेडकर हायस्कूल. म्हणजे पहा मी कसा स्वतःला धन्य समजतो, मी भाग्यवान वगैरे नाही, स्वतःला मी फार धन्य समजतो की रमाईच्या कुशीत मी शिरलो. तो आशीर्वाद मला मिळाला रमाई आंबेडकर हायस्कूलमधून. अच्छा. आणि मग मी प्राध्यापक झालो. मग PESचे जेवढे काही कॉलेजेस आहेत सर्व विद्यार्थी माझ्या वर्गात यायचे. तर हा जो प्रवास सुरू झाला माझा तो कधीच थांबला नाही. पण मला जी वाट दाखवली ती वाट माझ्या आईवडिलांनी दाखवली औरंगाबादची. नागसेनवन परिसर मला खूप गर्व वाटतो, सांगताना अभिमान वाटतो की त्या नागसेन परिसरातला एक मोठा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं एक लहानसं पान मी बनलो. माझं गाव खेडं, अचलपूर, परतवाडा, तसा श्यामपूर इसापूर. गावात कुणीही नाही, पाटीलकी वगैरे जे जे अन्याय जुलूम जे इतरांवर होता तसं माझ्या गावावर व्हायचे. पण माझ्या आईनं आणि माझ्या वडिलांना शिक्षणाची कास जी आहे ती कधी सोडली नाही. म्हणून त्यांनी मला शाळेत टाकलं. अचलपूर परतवाड्याची जी शाळा आहे नगर परिषदेची, त्या नगर परिषद शाळेचा मी पहिला विद्यार्थी, राष्ट्रीय हायस्कूलचा मी पहिला विद्यार्थी. आणि गाणं या कला वगैरे सगळं उपजतच मला वाटतं माझ्या आई वडिलांचीच ती देण आहे, माझ्या आजोबाची देण आहे. पण ते जपत 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 कळत नकळत मला असं वातावरण मिळालं आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल सुरू झाली मिलिंदपर्यंत. नामांतराचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव विद्यापीठाला द्यावं, मराठवाड्या विद्यापीठाला, म्हणून पूर्ण नागसेनवन परिसरच नाही तर पूर्ण मराठवाडाभर आंदोलन सुरू झालं. जेवढं आंदोलन सुरू झालं तेवढाच त्याला विरोधही झाला. तो विरोधही आम्हाला ठाऊक आहे कोण कोण विरोधक होते आणि त्याला सपोर्ट करणारे कोण कोण आहेत तेही आम्हाला चांगली जाणीव होती. जवळजवळ 13 दिवस माझं वास्तव्य जेलमध्ये होतं. आणि त्या ठिकाणी मग बाबूराव जगताप, फ.मु. शिंदे, हे प्रत्येक ठिकाणी J.G. खैरनार डोळ्यावरून आलेले, रावसाहेब कसबे, असे फ.मु. शिंदे, असे दिग्गज जे आहेत, म्हणजे फक्त दलित म्हणून नाही, दलितेतरांचाही याच्यामध्ये फार मोठा सहभाग होता. त्याच्यामध्ये आदराने मी नाव घेईल बापूराव जगताप, प्राध्यापक बापूराव जगताप. कारण ही चळवळ अशी पुढे जी रेटण्यात आली त्या लोकांच्या सहकार्यानं. गाणं लिहायला कधी मी शाळेमध्ये म्हणजे शिक्षकी पेशा जेव्हा, तसा मी कॉलेजपासून हे घरघर ते जातं जेव्हा मी इलेक्शनला उभा होतो, फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना कॉलेजच्या. हो, मग ते हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, तर निवडून 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 द्या रे गवईला, मग रंग येईल बघा त्याच्या गाण्याला, अशी जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग घरघर ते जातं आलं, मग सैमाया सजनिले आलं, अशी ती सुरुवात माझ्या कॉलेजच्या जीवनापासूनच झाली. पण लेखणी माझी थांबली नाही. मिलिंद पाक्षिकाचा मी सदस्य होतो त्या काळामध्ये विद्यार्थी असताना. आणि मला गुरुवर्य रायमाने सर, गजमलमाळी, डॉक्टर म.ना. वानखडे, पिंगे सर, अशी जी दिग्गज मंडळी होती त्या काळातली, त्यांचं मला मार्गदर्शन होतं. पण गंमत अशी झाली की आम्हाला त्या काळामध्ये भाषण करणं किंवा काय, आम्ही बस एक सेवक म्हणू असं वावरत गेलो आम्ही त्या ठिकाणी. नाही, मग मुलांना म्हणजे अक्षर शिकवणारा एक अध्यापक आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या पटलावर कसा पोहोचला? हां,
मला आठवतं मी रमाबाई आंबेडकर हायस्कूलला शिक्षक असताना डॉक्टर रावसाहेब कसबे नुकतंच आमच्या शाळेला शिक्षक म्हणून आले. त्याच्याशी म्हणजे खूप दोस्ती झाली रावसाहेबशी. आणि त्यानं अशी बायको हवी हे नाटक अत्रेंचं नाटक घेतलं होतं, प्रके अत्रे. आणि माझा पहिला आयुष्यातला दिग्दर्शक डॉक्टर रावसाहेब कसबे, माझा फार जवळचा मित्र. तिथून जे सुरुवात झाली मग थांबलं नाही मी. मग दलित रंगभूमी आली, थांबा रामराज्य येतं आहे हे नाटक आलं. त्याच्यानंतर मी लिहिलेलं पुरई सोनकांबळे सर यांचं आठवणींचे पक्षी, त्याचं मी नाट्य रूपांतर केलं. तेही आम्ही कॉलेजला सादर केलं. खूप लोकांचा चांगला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. आणि मग हे पाहून माझे विद्यार्थी माझ्याकडे यायचे लहानशी कविता घेऊन, एखादं गीत घेऊन. माझं वैशिष्ट्य म्हणजे स्वागत गीत म्हणायचं तर ते गवई सरांनीच म्हणायला पाहिजे. अच्छा. आंबेडकर कॉलेजला एक संगीतिका नावाचा एक प्रकार होता, बुद्धाची संगीतिका. कॉलेजमध्ये असताना पहिली मराठवाड्यात पहिली संगीतिका सादर करणारा माझं महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय. तिथं बुद्धाच्या जीवनावर, बाबासाहेबांच्या जीवनावर आम्ही सादर करत होतो नाटकं वगैरे. तर एकांकिका वगैरे सादर करत होतो. तर हे सगळी निर्मिती जी झाली ती प्रेरणाच मुळात आम्हाला जी मिळाली. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या या पटलावरून नेमकं प्रबोधनासाठी तुम्हाला काय साधता आलं? असं आहे, मला ते माध्यम मिळालं, आकाशवाणी, दूरदर्शन. तर आमचा एक मीडिया होता. मीडिया म्हणजे असा की फील्ड पब्लिसिटी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. आणि मी ज्या विभागामध्ये माझी निवड झाली होती, माहिती प्रसारण मंत्रालयाचा रिजनल डायरेक्टर म्हणून, विभागीय उपसंचालक म्हणून. तर मला असं समजा की रिझर्व्ह कोट्यातून मला अभिमान वाटतो की मी रिझर्व्ह कोट्यातला एक प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 53 विद्यार्थी रिटर्न आणि तुमच्या ओरलमध्ये आज सिलेक्ट झाले होते. त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या आशीर्वादानंच आणि नागसेन वनाच्या त्या वातावरणामुळं मी संपूर्ण भारतात पहिला आलो होतो त्यावेळेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला गेलं तर खूप विशाल असं व्यक्तिमत्व आहे. प्रश्नच नाही. परंतु तो एक फक्त दलितोद्धारक नेता एवढा एक सीमित काही लोकांनी करून ठेवलंय. पण एक कलात्मक जाणीवेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य तुम्ही कसा पाहिलाय? आपण काय केलं की बाबासाहेबांना म्हणजे समाजाचाही दोष आहे आणि काही अहंकारी जे लोक आहेत की माझ्याशी चळवळ नाही जमत, माझ्यासारखा लेखक नाही, माझ्यासारखा कोणी गाणारा नाही, यांनी काय केलं आपल्या पोटापुरतं बाबासाहेबांना वाटून घेतलं. म्हणून मला यांची कविता आठवते, शरणकुमार लिंबाळे, मी एक आंबेडकर, तो एक आंबेडकर, आतपाव 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 असा वाटलेला. या संपूर्ण आंबेडकराला एकत्र बांधू शकत नाही का आपण? तर वेगवेगळ्या अंगाने कलाप्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या नजरेतनं कसे पाहता तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जिव्हाळ्याचा विषय तर आहेच आहे. पण ते तबला वाजवणारे, व्हायोलिन वाजवणारे, स्वरांमध्ये वंदना कशी घ्यावी किंवा एखादं गीत, कबीराची गाणी कशी असावीत, त्यांची भजनं कशी असावीत, याचं देखील आम्ही तर ऐकलेलं नाही पण वाचलेलं आहे त्यांच्याविषयी. आणि ते वाचता वाचता ते आम्हाला कितपत पचतं याचाही आम्ही विचार केला. आणि ज्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी आमच्यासाठी एक दार खुलं केलं ज्ञानाचं, त्या ज्ञानभूमीत आमचा प्रवेश झाला. त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत मनोहरांसारखा माणूस, मिलिंद परिसर हा गजबजून निघाला, डॉक्टर मनावानकडेसारखे. तर त्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे बाबासाहेब आम्हाला कळायला लागले. खरं म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस, 65-66ची गोष्ट सांगतो मी. बाबासाहेब काय आम्हाला माहीत नाही, पण पीपल्स एज्युकेशन, बाबासाहेब म्हणजे श्रद्धेचा विषय एवढं माहीत होतं. बुद्धवंदना आम्ही गात होतो, पण मूळ बाबासाहेब जे आहे ते बाबासाहेब कसे आहेत, विचारांनी कसे आहेत. आम्ही काय केलं, आमच्या डोळ्यावर, आमच्या ओंजळीत फक्त बाबासाहेब आमच्या पुरता मर्यादित ठेवला. असं वाटून टाकायला पाहिजे तो सूर्यासारखा. प्रत्येकाला ते जे किरण आहेत त्याची प्रतिबिंब आहे, ते अथांग आहे, ते असं ओंजळीत भरून वाटायला पाहिजे. पण तसं होऊ शकलं नाही. 60-70च्या काळामध्ये तुम्हाला
दलित नाट्यभूमी किंवा हो. दलित रंगभूमी हो. उदयासानाविषयी का वाटली आणि त्यामध्ये नेमका कोणाकोणाचा सहभाग होता? आमचं नागपूरचे अनेक मित्र आहेत, यामध्ये पुण्याचे आहेत, औरंगाबादचे आहेत, टेक्सास गायकवाडसारखे, त्याच्यानंतर प्रेमानंद गजवीसारखे, मधुसूदन गायकवाडसारखे, नंतर प्रकाश त्रिभुवनसारखे. आणि त्यावेळी त्यांनी असं ठरवलं, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून, की आपला एक आवाज बुलंद असावा, आपल्या अभिनयाला, आपल्या शब्दाला, आपल्या स्वराला एक दिशा मिळायला पाहिजे. आणि ती दिशा कशी मिळेल? ती प्रबोधनाच्या माध्यमातून मिळू शकते. बिलकुल. असा आम्ही सर्वांना विचार केला आणि थांबा रामराज्य येते प्रकाश त्रिभुवनांचं पहिलं दलित नाट्य ते. तसं इतिहास पाहायला गेलं तर मभी चिटणीस, गुरुवर्य मभी चिटणीस यांचा युगयात्रा हे पहिलं नाट्य आहे ते, जे बाबासाहेबांनी स्वतः 1956 साली ते बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो प्रयोग नागपूरला झाला होता. तेच काहीसं आम्हाला मिळालं आणि असं वाटलं आम्हाला की आपण हे करू शकतो. मूळ प्रेरणा ती आहे आमची. दीक्षाभूमी, युगयात्रा, यातून निर्माण झालेला हा संपूर्ण दलित रंगभूमीचा पसारा. अलीकडच्या काळात तुम्ही एक आग्रह धरला आहे की आता आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा धार्मिक काही अंशी आपण कुठेतरी अधोगती किंवा मागे सरकतोय. एक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली पाहिजे, असं का वाटतंय तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की राजकारण आणि धम्मकरण आम्ही काय केलं, अशी भेसळ करून टाकली. आपण जेव्हा धम्माचा विचार करतो तिथे राजकारण जातं. आपण जेव्हा साहित्याचा विचार करतो त्या ठिकाणी देखील आपण हाच विचार करतो असा. त्याच्यामुळे झालं काय, एक गोंधळाचं वातावरण तयार झालं. पण निर्भेळ असं व्हायला पाहिजे सगळं, ती नाही होऊ शकलं. म्हणून आमच्या दलित रंगभूमीनं एक स्वर लोकांसमोर मांडला, एक शब्द मांडला की आपण हे सगळं घेऊन जर समाजापर्यंत गेलो. आम्ही रस्त्यावर अशी नाटकं केली, परभणीसारख्या ठिकाणी, मानवतसारख्या ठिकाणी, असे रस्त्यावर, स्टेशनवर. आम्हाला कुठलाही रंगमंच नव्हता. 4-8 लोक आम्ही जायचो आणि आम्हाला जायला तिकीटसुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीत ही चळवळ जगायला पाहिजे. आणि ही चळवळ जर आपण लोकांपर्यंत पोहोचू नाही दिली तर फार मोठे गुन्हेगार होऊ आपण, ही भावना आमच्या त्या प्रत्येकाच्या मनात होती त्यावेळेस. म्हणून उपाशी पोटी राहून हातात बगलेत ढोलकी, एका काखेत तुमचं हार्मोनियम घेऊन असा आमचा प्रवास झालेला आहे. आणि बघता बघता सांगायला मला खूप आनंद होतो की ज्या यंत्रणेत शासनानं मला जी ड्युटी दिली, जे कर्तव्य दिलं मला शासनानं, जो अधिकार दिला, त्या अधिकाराचा बाबासाहेबांच्याच कृपेमुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं त्याचा पुरेपूर उपयोग मी घेतला. त्याचं कारण आहे की आज ज्या कडवई खरात किंवा तुमचे मीरा उमप, की अनिरुद्ध वनकर, कुणाल इंगळे, कुणाल वराळे, अशी जे हे दिग्गज लोक आहेत, हे आमच्या माध्यमातून, म्हणजे माहिती प्रसारण मंत्रालय, गीत आणि नाटक प्रभाग, भारत सरकार यांच्याकडे ते काम करायचं आमच्याकडे. त्यातूनच मग आम्ही आमचा हा प्रवास सुरू केला. तेव्हा त्या सगळ्यांना आमच्या इथे एक आधार मिळाला, एक अभिव्यक्ती मिळाली. मीरा उमप काय करायची? मीरा उमप, कडुबाई खरात हे बीडच्या बाजारात अक्षरशः एकतारीवर तर गायचे, पण भिक्षा मागायचे. आज ते कुठल्या कुठे आहेत. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही पूर्ण भारतभर वी द पीपल ही संकल्पना पुन्हा एकदा समाजाला नव्याने पटवून देत आहे, तर त्यामागची भूमिका काय? चांगला प्रश्न विचारला आपण. वी द पीपल, या वी द पीपलला एक अर्थ आहे. अर्थ असा आहे, वी द पीपल, मग त्या पीपलला डोळे असतात, त्या पीपलला हृदय असतं, त्या लोकांना काळीज असतं, मेंदू असतो, त्या लोकांना विचार करण्याची पात्रता असते त्यांच्यामध्ये. याच्यावर घणाघात होत असतो नेहमी, म्हणून डोळ्यात अश्रू येतात त्यांच्या. दीक्षा दिली म्हणून बुद्ध झालो असं नाही आहे. मन महत्त्वाचं आहे माणसाचं. तुम्ही लेबल लावू नका, पण अंतःकरणात ते जे संदेश आहे, जे विचार आहे बुद्धाचे म्हणा, जे तत्त्वज्ञान आहे, ते तुमच्या काळजावर असे त्याची नोंद झाली पाहिजे.
तरच खरं. नाही तर मी आंबेडकर आहे. काय सिम्बॉल आहे तुमच्याकडे? मी आंबेडकर आहे. कपडे घातले चांगले, बुद्धविहारात गेलो आपण. माझी अशी कल्पना आहे, आपण बुद्धविहारात जातो चांगले कपडे घालून वगैरे. काय मिळतं तिथे तुम्हाला? सुंदर बुद्धाची मूर्ती म्हणजे बुद्धविहार, चांगल्या भिंती म्हणजे बुद्धविहार. तर काय आहे त्या बुद्धविहारामध्ये? पहिल्यांदा बुद्धविहारात जाण्याच्या आधी तुम्ही ज्या समाजातून येता आणि ज्या वैचारिक लेवलला तुम्ही त्या विहाराकडे बघता त्या लेवलनी, तर ते विहार तो एक विचार आहे. आणि समाज आणि विचार म्हणजे बुद्ध विचार म्हणा किंवा आधुनिक विचार म्हणा, याची सांगड घालण्याचं काम ते विहाराचं आहे, विचाराचं आहे. असा विहार करणं म्हणजे वावरणं. त्या वावरण्यामुळं समाज आणि विहार एकत्र बांधला पाहिजे असं मला वाटतं. कोणताही धर्म हा केवळ अवडंबर माजवून किंवा दिखावा करून साधला जात नाही, तो तुमच्या वर्तणुकीतून सिद्ध व्हावा लागतो. अगदी बरोबर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा प्रत्येकजण आपापल्या मार्गाने या देशात पसरवण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर विजयकुमार गवई आपल्या शब्दांच्या माध्यमातून, आपल्या सुरांच्या माध्यमातून, आपल्या कविता, गाणे, कथा, निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवत आहेत. असा जर प्रत्येकाने सकारात्मक प्रयत्न केला तर भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा YouTube चॅनलवर.